जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? मी आहे आता तवसाळ फेरी बोटच्या इथे. निमित्त ठरलंय गणपतीपुळ्याला जाण्याचं. गणपती बाप्पासाठी गावी आलोच आहे आणि त्या निमित्तानेच आपण गणपतीपुळ्याला निघालेलो आहोत. आणि माझ्याबरोबर आहे सर्वेश. सर्वेश तिकडे आहे आणि स्वप्नील आहे. ह्या दोघांमुळे मी निघालेलो आहे गणपतीपुळ्यासाठी. आणि आपण आलोच आहे असं चिपळूणला तर जाऊया बोललो जरा. येस, हे माझ्या घरी आल्याने मला घरनं उचलून घेऊन चाललेत आता. आणि स्वप्नीलची गाडी आहे, स्वप्नीलच्या गाडीने आपण प्रवास करतोय. तर प्रवास करताना आपण प्रवास करणार आहे तवसाळ जेटीने. तर तवसाळ जेटी तुम्ही जर रस्ता बघितला ग्वागरवरनं जेव्हा आपण येतो चिवेलीवरनं, म्हणजे आपल्या चिपळूण मार्गे, तर या साईडने खूप सारा अंतर आपलं वाचलं जातं. ती इकडनंच जाते. तिकडे दूरवर जर तुम्ही बघत असाल तर बोट इथे देखील आहे. तर 200 रुपये तुम्हाला गाडीचे चार्जेस लागतात आणि प्रतिमांची 30 रुपये असे संपूर्ण चार्जेस आहेत. तर हा प्रवास मी तवसाळने जो आहे फेरी बोट आहे या फेरी बोटीने करणार आहे. तर ही स्पेशली आहे आपल्या आज या व्लॉगचं. गणपतीपुळे मंदिर तर आपण दर्शन घ्यायचंच आणि गणपतीमध्ये गणपतीपुळ्याचं मंदिराचं दर्शन घेणं म्हणजे वेगळं सुख आहे. तर हे सुख अनुभवूया चला. म्हणूनच आपण आता ठरवलंय की गणपतीपुळ्याला जावं. आलोच तर जाऊच ना, म्हणजे काय एक वेगळी काय असते बोलतात भावना असते आपली गणपतीचा. तर आपल्याला म्हणजे आम्हाला तरी कोकणात आल्यावर असं वाटलं की आता जाऊया, आलोय तर आपण गणपतीपुळ्याला जाऊयाच आपण. तर चला, म्हणजे माझा काही प्लॅन नव्हता पण गणपती बाप्पाने मला तिथे बोलवून घेतलंय, त्यामुळे आता मी देखील चाललेलो आहेच. येता येती बाप्पा बोलवतं तर जायला हवं. तर चला मंडळी, आपली जी सवारी आहे आजची, ही जी फेरी बोट ती आता लागते आहे आणि या बोटीने आपण पुढचा प्रवास करणार आहोत. गाडी घेऊन आपण लोड करतोय आतमध्ये. आणि ह्या आपल्या तिकीट्स आहेत सगळ्या, ज्या फेरी बोटसाठी आपण काढलेल्या होत्या. गाड्या लावलेल्या आहेत खाली आणि आता आपण अप्परटेकला बसलेलो आहोत. सर्वेच्या बरोबर आपल्या आपण मगाशीच भेटलो. काका काय ऐकत नाही, गाडी फिरवणारच बोलतात. फुल मारा, फुल मारा. अवघ्या 15 मिनिटाचा प्रवास आहे हा जेटीचा आणि 15 मिनिटामध्ये आपण त्या साईडने या साईडला येतो. तर चला इकडनं आता पुढे जाऊया. दुसरा ब्लॉग देखील सुरू आहे. चालू होणार आहे आता ट्रॅव्हल इथून चालू होणार परत. या समुद्र आणि हा रस्ता बघा गणपतीपुळ्याला जाण्याचा किती भारी वाटतोय. आज घे वरती मंडळी, आपण पोहोचलेलो आहोत गणपतीपुळे मंदिराच्या जवळच्या एरियामध्ये. गाडी पार्किंग केली आणि गाडी पार्किंग करून आता आपल्याला पुढे चालत जायचं आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे याच्या द्वारावर येऊन आपण पोहोचलेलो आहोत. आणि इथे महत्त्वाचा मेसेज आहे, शॉर्ट्स अलाउड नाही आहे. ड्रेस आणि फुल कपडे, कुर्त्या अलाउड आहेत. आणि आपण तर कुर्त्यावरती आहोत, ट्रेडिशनल ड्रेसवरती आहोत आपल्या. तर हा बघा गणपतीपुळ्याचा एंट्रीचा हा जो गेट, त्यानंतर आजूबाजूला असलेली ही नारळाची झाडं, एक वेगळंच वातावरण इथे क्रिएट झालेलं आहे. आणि हवा देखील सोसाट्याची सुटलेली आहे. समुद्र किनारा जवळ असल्यामुळे इकडे एक वेगळी हवा सुटलेली असते, एक वेगळं वातावरण असतं. आणि आपल्या समोर जे आहे ते आहे गणपतीपुळ्याचं मंदिर. तर चला दर्शन घेऊया. गणपतीपुळ्याच्या मंदिराविषयी सांगण्यात आलं तर हे देवस्थान खूप जागरूक आहे आणि 16व्या शतकापासून ही स्वयंभू मूर्ती गणपती बाप्पाची इथे आहे. तसंच वेगवेगळ्या आख्यायिका देखील आहेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आतमध्ये मला फोन घेऊन जाता येतं की ते तुम्हाला माहीत नाही. मी ट्राय करतो, जर मला फोन घेऊन जाता आला, शूट करता आला तर आपण नक्कीच दाखवूया. इथे चपला काढायच्या, तर आपल्या चपला आपण इथे काढून ठेवूया. बघू शकता संपूर्ण एरिया खाली आहे. आज 1.5 दिवसाचे गणपती बाप्पांचं विसर्जन कदाचित त्यामुळे देखील असू शकतं. आणि हे पहा मूषक मामा मंदिराच्या आतमधल्या पॅसेजमध्ये आलो आहे. इथे देखील
कोणतीही लाईन नाही आहे, संपूर्ण खाली आहे. तर गणपतीपुळे मंदिरात आपलं दर्शन झालं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला कॅमेरा वापरता येणार नाही, ते खरं आहे. आतमध्ये मंदिरामध्ये कॅमेरा ॲक्सेस नव्हता, पण बाहेर येऊन आपण आपल्या सगळ्या सबस्क्रायबरांसाठीचा हा गणपतीपुळ्याचा एक सुंदर असा क्षण हा बघून घ्या. भटजी होते, गुरुजींशी देखील आपण बोललो आणि सगळ्यांसाठी आशीर्वाद मागून घेतला आहे. पावती केली ही बघा, आणि पावती करून बाप्पाचा आशीर्वाद देखील आपण घेतलेला आहे. समुद्र असा एकदम खवळलेला आहे. पूर्वी हे ओपन होतं, पण आता मंदिर सुद्धा बाजूचं जी परिस्थिती आहे ते पॅक करून घेतलेलं दिसतंय. मंदिराचा एरिया खूप वर्ष आधी आलो होतो. गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये सगळ्यांनी हे नक्की लिहा. आणि देखावा देखील खूप सुंदर आहे. मंदिराला फुलांनी सजवलेलं आहे. आतमध्ये येताना तिकडे बाजूला असलेला हा सुंदर असा हा समुद्र, आणि समुद्राच्या बाजूला असलेलं हे सुंदर असं हे आपलं श्री क्षेत्र श्री गणपती मंदिर गणपतीपुळ्याचं. आणि ह्याच बाजूला असलेली ही समाधी, या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे, त्र्यंबक भट यांची ही समाधी आहे. गणपती बाप्पाने ज्यांना प्रचिती दिली, ज्यांच्या मनात प्रकट झाले असे हे भट, यांनी ही संपूर्ण माहिती बघा. आपलं दर्शन आता गणपतीपुळ्याचं अवघ्या 5 मिनिटात झालेलं आहे. कोणतीही गर्दी नाही आहे. वाटलं होतं की गणपती आहेत आणि त्यामुळे खूप सारी गर्दी असेल, पण असं काही नाही आहे. खूप कमी भाविक आलेले आहेत दर्शनाला. कदाचित 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन आहे त्यामुळे असेल. आणि बाप्पाचा हा प्रसाद देखील आपण घेतलेला आहे. 25 रुपयाला 2 मोदक असा हा बाप्पाचा प्रसाद आहे. तर चला मंडळी पुढे जाऊया. त्यानंतर आता इकडनं पुढचा प्रवास असणार आहे आपल्या घरी गावाला चिवेलीसाठी. तर मंडळी फायनली आता पुन्हा संपूर्ण प्रवास करून घरी आलेलो आहेच. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया यायला विसरू नका. भेटूया एका नवीन ब्लॉग बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.